तर चला पाहू प्रश्न नंबर 51. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात, तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात करत? आता वडीलसाठी फादर एफ 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 घेऊ आपण, त्याच्यानंतर मुलग्यासाठी सन घेऊ. दोघं किती दिवसात काम करतात? 20 दिवसात. आणि एकटा वडील जे आहे ते किती दिवसात करतात? 30 दिवसात. 20 आणि 30चा लसावी किती येते? 60. तर मुलगा आणि वडील यांची इफिशियन्सी जे येईल ते किती येईल? 20 त्रिक 60 आणि हे 30 दुने 60. आता त्याचे वडील आणि मुलगा दोघांची कार्यक्षमता जी आहे ते 3. एकट्या वडिलाची कार्यक्षमता किती आहे? 2. तर एकट्या मुलाची कार्यक्षमता किती असेल? 1. जर एकूण काम 60 आहे आणि त्या मुलाची इफिशियन्सी 1, तर 60 भागीला 1 केल्यावर किती दिवस? 60 दिवस. म्हणजेच तो मुलगा किती दिवसात काम करेल? पूर्ण 60 दिवसात काम करेल. चला तर पाहू प्रश्न नंबर 52. ताशी सरासरी 60 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळापेक्षा 1 तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते, तर तिने कापावायचे एकूण अंतर किती? तर समजा आपण डिस्टन्स घेऊ, जे अंतर आहे ते x, आणि आधी ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, त्याच्यानंतर तेच अंतर जे आहे ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, आणि फरक किती तासाचा आला म्हणते? 1 तास. जर आता ऑप्शन पैकी आपण एक जर घेतलं कोणतं तरी, तर ते त्यांच्यामधला जो टाइम मधला फरक राहणार आहे ते किती तासाचा राहणार आहे? 1 तासाचा. आता ऑप्शन मध्ये 120 आहे. 120 जर आपण अंतर घेतलं आणि भागीला 60, आणि हे 120 भागीला 40 जर केले, तर 120 भागीला 60 किती येते? 2. आणि 120 भागीला 40 जर केले किती येते? 3. म्हणजे 1 तासाचा फरक दिसते. म्हणजे उत्तर कोणतं राहणार आहे? 120 किलोमीटर. प्रश्न नंबर 53. 400 मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला, त्यावेळी चोरानेही पळायला सुरुवात केली म्हणते. चोराचा वेग 10 किलोमीटर ताशी आणि पोलिसाचा वेग 15 किलोमीटर ताशी. तर असे गृहीत धरल्यास चोर किती अंतर पकडल्या जाण्यापूर्वी? तर सपोज इथं चोर असन, इथं पोलीस आणि इथे चोर. हे पोलीस आणि इथे चोर, त्याच्यामधलं अंतर जे आहे ते किती आहे म्हणते? 400 मीटर. आता पोलिसाचा वेग जे आहे ते 15 किलोमीटर प्रति तास आहे, आणि चोराचा जो वेग आहे तो 10 किलोमीटर प्रति तास आहे. आता हे पोलिसाचा वेग 5 किलोमीटर जास्त असल्यामुळे ते निश्चित ठिकाणी आपल्या चोराला पकडणार. सपोज तो चोराला या ठिकाणी पकडला आणि हे अंतर आपण पकडू x आहे. तर पोलिसांना किती अंतर कापलं? हे 400 आणि हे x. म्हणून हे 400 आणि हे x अंतर लिहू. कितीच्या स्पीडनं काढलं? 15च्या. त्याला टाइम इक्वेट म्हणजे टाइम बरोबर करू. आता चोरानं फक्त x किलोमीटर अंतर कापलं, कितीच्या स्पीडनं? 10च्या स्पीडनं. आता तिरपा गुणाकार 4 गुणिला 400 केल्यावर 4000, आणि हे 10x बरोबर हे 15x. तर हे 4000 तिथेच ठेवतो, आणि 10x इकडे जर गेले तर 15x मधून 10x गेल्यावर 5x, म्हणजे 5x बरोबर किती येतात? 4000. तर x बरोबर 4000 भागीला 5 करू. तर 4000 ला जर आपण 5 न भागितलं तर 5 8 40, म्हणजेच हे अंतर जे आहे चोरानं कापलेलं ते किती आहे? 800 मीटर. चला तर आता बघू आपण 54 नंबरचा प्रश्न. दूध आणि पाण्याच्या 70 लिटर द्रावणात 10% पाणी आहे, तर मिश्रणामध्ये किती टक्के पाणी आहे म्हणते. तर कोणतेही अमाऊंट जे असते किंमत ते स्वतःमध्ये 100% असते. तर 100% म्हणजेच आपण 70 लिटर घेऊ, कारण पूर्ण जे द्रावण आहे ते किती लिटरचं आहे? 70 लिटरचं. तर आपल्याला पाणी किती लिटर आहे ते काढायला सांगितलंय. पाणी किती टक्केवारी आहे त्याच्यात? 10. 100% बरोबर 70 लिटर, तर 10% किती? तर 100 म्हणजे 70, 1010 मायनस केला तर 10% बरोबर किती होईल मग? 7 लिटर. म्हणजेच पाणी किती लिटर आहे मग त्यात? 7 लिटर. चक्रवाढ व्याजाचं सूत्र ए बरोबर T1R/100 आणि किती वर्ष लागले म्हणजे ते कालावधी. ठीक आहे, तर पाहू आपण.
तिथं मुद्दल दिलेली किती आहे? 1500 रुपये. हा एक टक्केवारी आहे 8.55% आणि हे भागीला 100 आणि किती वर्षासाठी आहे? 7 वर्षासाठी, म्हणून आपण 7 त्याचा घात 7 करू. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर 1500, तर याच्याच खाली एक आहे असं समजू. तर लसावी काढताना 100 लसावी घेऊ, याला 100 न गुणू आणि प्लस हे 8.55 आणि त्याचा घात 7. तर हे 1500 हे 108.55 भागीला हे 100 आणि त्याचा घात आहे 7. तर हे 1500, तर याला जर आपण 100 न भागितलं तर 2 घरानंतर अजून पॉईंट येईल, म्हणजेच गुणिला 1.08 आणि त्याचा घात आहे 7. तर 1500 आणि हे जर याचा घात 7 जर गेला तर जवळपास किंमत येते 1.71 घातांक जर घेतला त्याचा. तर आता 15 न या संख्येला गुणू आपण. 1500ची 2 शून्य, 15 एक 1505, हातच्याला 1, 15 साती 105, 105 आणि 1 106, त्याच्यानंतर अजून हातचा 1, हातचा किती 10 आणि 15 एक 15, 15 आणि 10 किती होते? 25. आणि हे 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून 2 घरानंतर पॉईंट. म्हणजे एक्झॅक्ट जर घेतलं चक्रवाढ व्याज तर किती रुपये येते? 2565 रुपये. तर कोणत्याच ऑप्शन मध्ये 2565 नाहीये, म्हणून त्यापैकी नाही हे उत्तर. त्याच्यानंतर आहे प्रश्न नंबर 56. सुशांतने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1600 रुपये कर्ज घेतले. काय म्हटलंय? व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी, म्हणजे व्याजाचा दर आणि ते कालावधी कसा राहील? सारखा राहा. जर त्याने कर्ज फेडताना 784 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता म्हणते. ठीक आहे, पाहू आता. सरळ व्याज, मुद्दल, व्याजाचा दर आणि हे कालावधी आणि भागीला किती? 100. तर व्याज किती रुपये भेटलाय म्हणते त्याला? 784 रुपये. आणि मुद्दल किती आहे? 1600 आणि व्याजाचा दर आणि कालावधी सारखाच आहे म्हणून आपण त्याला 2 लिहून घेऊ. हे आणि हे सारखं असन त्यामुळे क चा वर्ग, गुणाकार गुणाकार होईल आणि भागीला किती? हे 100. तर हे शून्य कॅन्सल. 784 भागीला हे 16 बरोबर हे क चा वर्ग घेऊ. तर 16 सकम 16, 16 पंच 80, 16 चूक किती होतं? 64. तर 16 चूक 64, 78 मधून जर 64 आपण मायनस केले किती राहतात? 14. 14 आणि हे 4 त्याच्या समोर जर लावले तर 144. 16 9 144 होते, म्हणजे 49 बरोबर क चा वर्ग. तर क किती असन? 7. म्हणजेच व्याजाचा दर 7% आणि जो कालावधी असन तो किती असन? 7 वर्ष. तर त्याच्यात आपल्याला काय विचारलंय? त्याच्यात की व्याजाचा दर किती होता? किती आहे व्याजाचा दर? 7%. प्रश्न नंबर 57 भाऊ. रामने 5,000 ला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10% नफ्याने कोणाला विकला म्हणते? श्यामला. श्यामने तोच मोबाईल शेकडा 10% तोट्याने सुरेशला विकला, तर सुरेशची खरेदी किंमत किती असेल म्हणते पहा. आता हा रामनं कितीला घेतलाय? ते 5,000ला. आणि श्यामला किती टक्केनं विकलाय म्हणते? 10% नफ्यानं. 5,000चे 10% किती होईल? 500. म्हणजे त्याच्यात आपण 500 जर प्लस केले तर श्यामची खरेदी निघन 5,500 रुपये. आता हे श्यामने 10% तोट्यानं विकला आहे कोणाला? सुरेशला. सुरेशला 10% तोट्यानं. आता 5,500चे 10% किती होईल? 550. तोट्यानं विकलाय म्हणून त्याच्यातून आपण 550 मायनस करू. तर हे शून्यातून शून्य गेल्यावर 0, 10तून 5 गेल्यावर 5, इथे राहिले 14, 14तून 5 गेल्यावर 9 आणि हे 4. म्हणजे सुरेशची खरेदी किंमत किती असन? 4,950 रुपये.
प्रश्न नंबर 58. 500चे 15% किती होतात म्हणते. 500 रुपयाचे किती टक्के? 15%. आता 500चे 10% किती होईल? 50. आणि 5% किती होईल? त्याच्या अर्धे. 10% 50, 5% 25. 50 आणि 25 किती होते? 75. म्हणजे 500चे 15% किती होते? 75. नेक्स्ट हो, 59 नंबर. 10, 19, 21, 22 आणि 28 या संख्यांची सरासरी किती आहे म्हणते. तर सरासरी दिलेल्या संख्यांची बेरीज घेऊ. 10 अधिक 19 अधिक 21 अधिक 22 अधिक 28 आणि भागीला एकूण संख्या करू. 1, 2, 3, 4, 5. भागीला 5 केल्यावर सरासरी निघल. आता 19 आणि 21 किती होतात? 40. आणि 22 आणि 28 किती होते? 50. 40 आणि 50 किती? 90. आणि हे 10, 100. 100 भागीला हे 5 करू म्हणजे सरासरी किती येते? 20. तर 60 नंबरचा प्रश्न पाहू. 3 मित्र आहे अ, ब, क. एका वर्तुळाकृती मैदानाभोवती ते धावून एक फेरी पूर्ण करतात अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदामध्ये. तर ते किती मिनिटानंतर प्रारंभ बिंदूमध्ये भेटतील? तर अ व्यक्ती आहे, एक ब व्यक्ती आहे आणि एक क व्यक्ती आहे. ते एका सर्कल भोवती धावतात म्हणते. तर अ जो आहे तो किती सेकंदामध्ये एक फेरी मारते? 12. ब आहे तो किती सेकंदामध्ये? 18. आणि क जो आहे ते किती सेकंदामध्ये? 20. तर यांचा लसावी काढू आपण. लसावी किती होईल? 180. 180 सेकंद. तर 180 सेकंद म्हणजेच किती मिनिट? 3 मिनिट. म्हणजे तिघ मित्र किती मिनिटानंतर भेटतील? 3 मिनिटानंतर एकत्र भेटतील. तर 61 नंबरचा प्रश्न. 16,807. तर त्याचा घातांक आहे 1/5. म्हणजे याला घनमुळामध्ये घ्यावं लागल आणि त्याच्या तिथे 5 लिहावं लागल आणि हे 16,807. तर ऑप्शन पैकी असा एक अंक पकडायचा की ज्याला 5 न जर आपण घातांक केला तर एकक स्थानी 7 आलं पाहिजे, आपलं 7 आलं पाहिजे. तर पहिलं ऑप्शन जर घेतलं आपण, 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 जर केलं, 3 त्रिक 9 त्रिक 27. 7 शेवटी आहे 27च्या. 27 मधल्या 7ला जर 3 न गुणलं तर 21. आणि 21च्या शेवटी 1 आहे तर त्याला 3 न जर गुणलं तर शेवटी काय येते? 3. आपल्याला काय पाहिजे? शेवटी 7. तर दुसरं ऑप्शन घेऊ आता. दुसरं ऑप्शन आहे 5. तर 5ला जर 5 न गुणत गेलं तर शेवटी काय येईल? 5च येते. त्याच्यानंतर आहे तिसरं ऑप्शन. तिसरं ऑप्शन 7 गुणिला 7 गुणिला 7 गुणिला 7 गुणिला 7 जर केले तर 7चा घन किती येते? 343. आणि 7चा वर्ग किती येते? 49. 9 गुणिला 7 आपण 3 जर केले तर 9 त्रिक 27. म्हणजे एकक स्थानी कोणता अंक येते? 7. म्हणजे जर याचा घातांक 1/5 जर घेतला तर किती येते आन्सर? 7. 62. 3a अधिक 5 बरोबर 2a अधिक 7. तर a बरोबर किती म्हणते? तर इथं 3a आहे, इथे 2a आहे. तर 3a हे 2a इकडे घेऊ तर ते वजा 2a, हे 7 आणि हे वजा 5. तर 3a मधून 2a गेल्यावर a आणि 7 मधून 5 गेल्यावर 2. म्हणजे हे बरोबर किती आहे? 2. नंबरचा प्रश्न आहे. 5,832 या संख्येचा घनमूळ किती? तर घनमुळामध्ये किती घेऊ? 5,832 घनमूळ आहे म्हणून इथे 3. तर घनमूळ काढताना किती किती संख्याचा गट करायचा? 3-3. हे सुरुवातीचे 3 घर घेऊ आणि या राहिलेला 1. तर आता हे 2 जे आहे ते कोणत्या घनाच्या समोर येईल? 8चा. 8चा घन 512. म्हणजे शेवटी कोणता अंक येईल? 8. आणि हे 5 कोणत्या संख्येच्या घनाच्या जवळपास येते? 1च्या. म्हणजे हा कोणत्या संख्येचा घन आहे? 18चा घन आहे.
6 घात 15 या संख्येचा विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता येईल? 6 चा घात किती घ्यायचा? 15. तर 6 चा घात जर आपण 6 करून पाहू, तर 6 6 36, 36च्या एकक स्थानी 6ला जर 6 गुणलं तर 6 6 36, 36 36 येत जाईल, म्हणजे शेवटी काय येईल? 6 येईल. म्हणजे या संख्येचा कितीही जरी घात केला आपण तर त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? 6 येणार आहे. म्हणजे उत्तर काय असेल? 6. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहितात? तर 500 बरोबर काय होते? डी. नंतर 66 नंबर, 5/8 गुणिला 6/5 आणि भागीला किती आहे? 9/2. तर हे 5 गुणिला 8, 6/5 आणि भागाकार आहे तर त्याचं रूपांतर कशात करायचं? गुणाकारामध्ये. आणि अपूर्णांक कसा लिहायचा? उलटा. तर हे 2/9 करू. तर हे 5 कॅन्सल, हे 2, 4 दुने 8, 2 दुने 4, 2 त्रिक 6, म्हणजेच काय येईल? 3/2 गुणिला 9. तर 3 त्रिक 9, म्हणजेच किती? 1/6. एका अपूर्णांकाचा अंश जो आहे तो छेदापेक्षा 5ने मोठा आहे. अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 4 जर मिळवले तर तो अपूर्णांक काय होते? 6/5. तर तो अपूर्णांक काढावा. तर अपूर्णांकाचा छेद जो आहे तो अंशापेक्षा 5 लहान आहे, म्हणजे अंश जो आहे तो छेदापेक्षा 5 मोठा, आणि त्याच्यामध्ये जर 4 4 मिळवले तर तो अपूर्णांक काय होते म्हणते? 6/5. तर हा अपूर्णांक भेटला आपल्याला 6/5. तर तिरपा गुणाकार करू. x अधिक हे 9 भागीला x अधिक 4 बरोबर हे 6/5. तर हे 5x अधिक 9 45 आणि हे 6x अधिक 6 24. तर हे 45 तिथेच ठेवू, 24 इकडे आणू, म्हणजे -24, आणि हे 6x वजा हे 5x. तर 45 मधून जर 24 गेले किती राहतात शिल्लक? 21. आणि हे x बरोबर किती आहे? 21. तर आपल्याजवळ अपूर्णांक कोणता होता? x अधिक 5 आणि छेद मध्ये x. तर x आहे 21, त्याला +5 करू आणि भागीला 21, म्हणजेच काय? 26/21. झालं? पुढचा प्रश्न आहे 68. खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणते दोन गणितीय चिन्ह आपापसात बदलणे आवश्यक असं म्हणते? तर समीकरण आहे 12/2 -6 इंटू 3 + 8 = 16. तर कोणते जे चिन्ह बदलले तर ते बरोबर 16 उत्तर यायला पाहिजे. जर पहिलं ऑप्शन घेतलं, पहिला आहे भागाकार आणि अधिक, तर इथं अधिक जर ठेवलं आपण आणि अधिकच्या जागेवर भागाकार जर ठेवलं तर उत्तर किती आले पाहिजे म्हणते? 16. तर आधी भागाकार 3 8 न भाग नाही जात, म्हणून पहिलं ऑप्शन तर कॅन्सल. आता दुसरं ऑप्शन आहे वजा आणि अधिक. तर 12/2 इथे अधिक करू, गुणिला 3 आणि इथं वजा करू, बरोबर किती आले पाहिजे? 16. तर 12/2 किती होते? 6.
आणि साइन 3 18, 18 आणि 6 किती होतात 24, 24 मायनस 8 जर केलं किती येते 16. म्हणजे 16 बरोबर हे 16. म्हणजे कोणतं उत्तर असेल दुसरं ऑप्शन. झालं. नेक्स्ट पुढचं. प्रश्न नंबर 69 आहे. 7 अधिक 7 गुणिला 7 वजा 7 भागीला 7. आता बोर्डमासच्या रूल नुसार पहिलं काय सॉल्व्ह करायचं, भागाकार 7 भागीला 7 केल्यावर 1, त्याच्यानंतर गुणाकार 7 साती 49, 49 आणि 7 किती होईल 56, आणि इथं 1 वजा आला होता 1, तर 56 मधून 1 गेल्यावर किती 55. म्हणजे काय उत्तर असेल 55. नंतर नवीन आलेला प्रश्न आता 70. ते x आहे इथं y आहे 4 m 0.8 आणि 0.5. त्याच्यानंतर आहे 12 192 इथं n आणि इथं 96. आता दोन कन्सेप्ट आहे त्याच्यात, एक समचलन आणि एक व्यस्त चलन. तर समचलन म्हणजेच काय होते बा, समचलन म्हणजे 4 जसे बदलन तसे 12 पण बदलन, आणि व्यस्त चलन म्हणजेच काय होते तर 4 बरोबर 1/12. तर याला म्हणतात व्यस्त चलन. तर हा आपण स्थिरांक घेऊ के, तर 12 म्हणजेच हे काय येईल के बरोबर 12×48. तर ती बदलते का पाहू. 4 भागीला 12 आपल्याजवळ ही किंमत दिली आहे या बॉक्स मधली, आणि या बॉक्स मधली किंमत दिली आहे. जर ते समचलन मध्ये असत तर हे भागीला हे याची किंमत आणि हे भागीला हे याची किंमत सारखी असायला पाहिजे. तर 4/12 केले आपण तर 1/3 येते. 4/12 जर केले तर 1/3, आणि हे 0.5 भागीला 96 जर केले तर ते जवळपास शून्याचा भाग, हा एक पॉइंट काढून टाकतो इथे एक शून्य देतो, म्हणजे हे 960. तर हे 5×5 आणि 5×5 9 मधून 5 गेल्यावर 4 46 5×9 45, आणि हा एक शून्य आहे का किंमत सारखी, म्हणजे ते समचलन असणार नाही. तर आपल्याला काय घ्यावं लागेल व्यस्त चलन. तर व्यस्त चलन जर घेतलं तर हे 4×12 आणि 0.5×96 यांची किंमत गुणाकार सारखं असायला पाहिजे. तर हे 4 घेऊ, त्याला इनव्हर्स प्रपोर्शनल मध्ये हे 12 घेऊ, आणि त्याच्यानंतर हे 0.5 त्याला इनव्हर्स प्रपोर्शनल मध्ये काय घेऊ 1/96. तर हे 12×48, हे स्थिरांक 1 आला, आणि हे 96च्या अर्धी किती होतात 48, म्हणजे हे पण 1 आला. म्हणजे हे कोणत्या चलनामध्ये आहे व्यस्त चलन मध्ये. म्हणून कोणते ऑप्शन कॅन्सल होतात, पहिला आणि तिसरं ऑप्शन कॅन्सल होते. त्याच्यानंतर आता यम आणि यांच्या जागेवर कोणती संख्या येईल, तर स्थिरांक आहे आपल्याजवळ के, म्हणजे 48 बरोबर हे यम, त्याच्यानंतर 48 बरोबर यम गुणिला 192 येईल. तर 48 भागीला 192 जर केले तर यमची किंमत निघन. तर हे भागाकार जर केला तर इथे 0.25, यम बरोबर 0.25. त्याच्यानंतर ते यन आहे, तर यन बरोबर ऑप्शन नुसार काढता येते आपल्याला. ऑप्शन नुसार मध्ये आहे ते 60, म्हणजे यन बरोबर किती येते 60. ठीक आहे, बंद करून दे रे, हे स्टॉप कर, ते समजावून सांगतोय गणित नवीन आहे तर.
9 हा अंक ज्या संख्यात नाही अशा एकूण किती दोन अंकी संख्या आहे म्हणते. किती? 9 हा अंक नसलेला. तर एकूण 9 असलेली संख्या काढून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला नाही भेटन, मग जे आहे नाही ते भेटन. तर पहिली आहे 9, दुसरी आहे 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि एक 99. ठीक आहे. तर किती आहे संख्या? अजून 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 झालेली आहे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 संख्या 9 असलेल्या आहेत. तर एकूण दोन अंकी संख्या किती असतात? आपल्याला दोन अंकी म्हटलंय ना, तर हे 9 एक अंकी संख्या आहे, तर हे कॅन्सल होईल, म्हणजे किती राहते? 17. तर एकूण किती असतात 10 पासून 99 पर्यंत? 90. 90 मधून जर 17 मायनस केले तर किती राहते मग? 90 आहे. तर शेवटची संख्या आहे 99, त्याच्यातून पहिली संख्या आहे 10, अधिक 1 करू म्हणजे एकूण संख्या निघत. तर 99 मधून 10 गेल्यावर 89 आणि अधिक 1 90. तर 90 संख्या आहे एकूण, तर त्याच्यामधून जर आपण 17 मायनस केले तर हे 3. अजून एक कोणती नाही आहे? हा, 90 एक संख्या राहिली. टोटल संख्या किती आहे? 18. तर 90 मधून 18 जर मायनस केले किती राहते? 72 संख्यामध्ये 9 नाही. झालं. नंतर 72 नंबर पहा. हा पण प्रश्न थोडासा हे होता हार्ड. यक्स भागीला 2 आहे भागीला 116 बरोबर 16/29. तर यक्स बरोबर किती? तर हे इकडे भागाकारामध्ये आहे, तर खाली गेल्यावर काय होईल? गुणाकारामध्ये. म्हणजे हे बरोबर 116 गुणिला 2. तर हे 16 भागीला 29 असं रूपांतरण केलं त्याचं. हे झालं 29 यक्स बरोबर, हे झाले 116च्या डबल 232 गुणिला हे 16. तर यक्स बरोबर 232 गुणिला 16 भागीला हे 29. तर यक्स बरोबर, आता 9 ला कोणत्या संख्येनं गुणाचं म्हणजे शेवटी 2 येईल? 9×8=72. म्हणजे या 29 न याला 8 न भागजे. 8 गुणिला हे 16. तर 16×8 किती होते? 128. तर यक्स बरोबर किती येते? 128.
झालं. नंतर पुढचा आहे जर घोड्याला वाघ, वाघाला सिंह, सिंहाला हरिण म्हटले तर हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपणार म्हणते. टांग्याला काय जुंपत असतो आपण? घोडा. आणि घोड्याला काय म्हटलंय? वाघ. म्हणजेच काय जुंपतो आपण टांग्याला? वाघ. नंतर आहे प्रश्न नंबर 74. विश्वकप स्पर्धा आहे आणि देशातील 8 संघांनी भाग घेतला तर एकदा हस्तांदोलन केलं तर एकूण हस्तांदोलन किती होतात? तर हे 8 गुणिला 7 भागीला किती करायचे? 2. तर हे 4, 4 7 28. एकूण किती हस्तांदोलन होतात? 28. नंतर 75 नंबर. 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असणार? तर 10 तारखेला कोणता आहे? सोमवार. तर 10 पासून जर 22 पर्यंत धरले तर किती दिवस होतात? 12. तर याच्यामध्ये 12 प्लस करायचे. तर 7 जर प्लस केले तर सोमवारच येईल. मग 7 जर मायनस केले याच्यातून तर 12 मधून 7 गेल्यावर 5. तर सोमवार मध्ये किती दिवस प्लस करायचे? फक्त 5 दिवस. सोमवार मध्ये 5 दिवस प्लस करा किंवा 2 दिवस मायनस करा, सारखंच येते. सोमवार मधून जर 2 दिवस मायनस केले तर कोणता दिवस येते? शनिवार. म्हणजे शनिवार. 22 जानेवारी. तो दिख नहीं रहा क्या? नंतर प्रश्न नंबर 76 पण आहे. एक घड्याळ दर तासाला 6 मिनिट पुढे जाते म्हणते. एक तासाला किती मिनिट पुढं? 6 मिनिट. आता घड्याळ सकाळी 6 वाजता लावली, बरोबर? 6 वाजता सकाळी. तर रात्री 10:30 अशी घड्याळामध्ये वेळ दाखवत आहे. वेळ दाखवत आहे ते चुकून. कारण एका तासाला किती मिनिटं समोर जाते? 6 मिनिट. तर चुकीची वेळ किती आहे म्हणते? 10:30. म्हणजे या मिस्टेक मुळे ते किती वाजत आहे आता घड्याळामध्ये? 10:30. तर खरे टाइम किती असं म्हणते. जर आता खरे टाइम आपण रात्रीचे 10 घेतले, 10 जर घेतलं तर सकाळ 6 पासून संध्याकाळी रात्री 10 पर्यंत. तर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत किती तास होते? 12. 12. आणि नंतर हे वरचे 4 तास. 12 आणि 4 किती होते? 16 तास. तर 16 तासामध्ये ती किती मिनिट पुढे जाईल? 16 सकम 96. 96 मिनिट आहे. तर 96 मिनिट म्हणजेच 1 तास. आणि 1 तास आणि किती? 36 मिनिट. ऑप्शन मध्ये काय दाखवत आहे आपल्याला? 10:30 वाजली रे. पहिलं ऑप्शन काय येणार का? नाही. म्हणजे 10 वाजतेचा टाइम तो अॅक्युरेट राहणार नाही. आता दुसरं किंवा तिसरं घेऊन पो. तिसरं किती वाजता दाखवत आहे? 9 वाजता. तर सकाळी 6 ते संध्याकाळी रात्री 6 पर्यंत किती होते? 12. आणि हे वरचे हे 3 तास. ठीक आहे. तर 12 आणि 3 किती तास होते? 15 तास. एका तासाला 6 मिनिट पुढे जाते ते 15 तासाला किती? 15 सक 90 मिनिट. 90 मिनिटं म्हणजेच किती? 1 तास आणि 30 मिनिट. तर 1 तास आणि 30 मिनिट म्हणजेच किती? ते 9 वाजता होती अॅक्युरेट टाइम. आणि 1 तास त्याच्यामध्ये प्लस केले 10 आणि ते वरचे 30. म्हणजेच खरी वेळ काय असेल? 9 वाजता रात्रीची. झालं. नंतर
प्रश्न नंबर 77 आहे की पी बरोबर 11, एल ओ बरोबर आहे 12 आणि एच एस बरोबर काय म्हणते. की कितव्या नंबरवर असते? 11 नंबरवर, म्हणून कीच काय घेतलंय? 11. यल कितीवर असते? 12वर. म्हणजे यच घ्यावं लागेल आपल्याला. यच किती नंबरवर असते? 8. म्हणजेच यल यच आणि यस बरोबर किती? 8. नंतर आहे प्रश्न नंबर 78. जर परभणी हा शब्द तसा लिहितात तर पोलीस हा शब्द कसा लिहितात? पी कितव्या नंबरवर असते? 16, म्हणून ते पीच्या जागेवर काय घेतलं? 16. तर हे पोलीस, तर पीच्या जागेवर 16. हो कितव्या नंबरवर असते? 15, यल 12, आय 9, सी 3, ई 5. म्हणजे पोलीस बरोबर काय? 16, 15, 12, 9 आणि 35. त्याच्यानंतर आहे 79. 17, 25, 33, 41, 49. त्याच्यानंतर काय म्हणते? कितीचा फरक दिसते? 8चा. इथं पण 8चा, इथं 8चा आणि इथं पण किती असन? 8चा. मग 49 मध्ये जर 8 प्लस केले तर किती येते आन्सर? 57. म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय असन? 57. नंतर 80 नंबर. काही विटा झाडे आहेत. विटा घेऊ. काही विटा झाडे. त्याच्यानंतर सर्व झाडे लेखण्या आहे. सर्व झाडे हे लेखण्या. नंतर सर्व लेखण्या ह्या बोटी आहेत. सर्व लेखण्या काय घेऊ? बोटी. तर पहिलं पर्याय पहा, काही बोटी विटा आहे म्हणते. काही बोटी विटा दिसते, पहिलं बरोबर. दुसरं, काही लेखण्या विटा आहेत. लेखण्या पण विटा दिसते, दुसरंही बरोबर. तिसरं, काही झाडे विटा आहेत. झाडे विटा दिसतात, तिसरंही बरोबर. चौथं, काही विटा बोटी आहेत. काही विटा बोटी दिसते, चौथंही बरोबर. म्हणजे सर्व निष्कर्ष निघतात. उत्तर कोणतं असेल? ड नंबर. झाले रे.